नांदेड BSNL झोन कार्यालय जे आहे ते नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या 4 जिल्ह्याचे हे झोनल कार्यालय त्याचे जे GM आहेत अमित कुमार गुरुदासानी यांच्या ह्या कार्यालयावर BSNL कार्यालयावर त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी असणाऱ्या एका जे BSNL अधिकारी आहेत ते म्हणजे विजय जाधव यांनी गंभीर आरोप केलेले होते, ज्यामध्ये कामामधील अनियमितता करीत जसं केबल टाकणी, टावर च्या कामामध्ये, त्याच पद्धतीनं मजूरदारांची जी काही पगारी आहेत, शासकीय वाहनांची जी काही अनियमितता आहे, यामध्ये मोठ्या प्रकारात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांनी आरोप केला होता आणि त्या अनुषंगानं कागदपत्र सुद्धा माझ्याकडे सादर केली होती। त्या अनुषंगानं अमित गुरुदासानी यांच्याशी मी माझं फोनवर 2-3 वेळेस बोलणं झालं। त्यांनी आज भेटू, उद्या भेटू असं हे केलं आणि 3 ते 4 दिवस त्यांनी पहिले भेटलेच नाही आणि कालच्या तारखेमध्ये परवाच्या दिवशी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता या। त्या अनुषंगाने मी त्यांना फोन करत होतो, मग त्यांचा फोन सुद्धा बंद होता आणि मग काल मी दुपारी 1:45च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात गेलो, कारण माझ्या कॅमेरामॅननं सांगितलं की त्यांनी तिथं आहेत। मी त्यांच्या कार्यालयामध्ये बाईट घेण्यासंदर्भात मी त्या ठिकाणी गेलो होतो की जे भ्रष्टाचाराचा आरोप होतोय त्याच्यात कितपत सत्यता आहे। BSNLवर मोठे आरोप होत आहेत, कारण भारताची दूरसंचार निगम असणारी कंपनी आहे आणि मोठा ग्राहक वर्ग जोडला गेला आहे, मात्र अशा गोष्टीमुळं चुकीची अफवा म्हणजे बाजारपेठेत पसरत आहे। या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी जे 40 ते 50 कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी आणि जे काही कंत्राटदार होते, त्याच्यामध्ये बहुतांश कंत्राटदार होते कर्मचारी आणि अधिकाऱ्यापेक्षा। तुम्ही म्हणसाल की ज्यात अधिकारी आणि कर्मचारी तुम्ही कसं म्हणता, कारण त्यांच्या गळ्यामध्ये जे ID कार्डचे पट्टे होते त्याच्यावर दूरसंचार निगम काही जणांच्या गळ्यात होतं, त्याच्यामुळे काही त्या ठिकाणचे अधिकारी आणि कर्मचारी असं मी म्हणतोय। आणि या अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांनी थेट 40 ते 50 लोकांनी मला व्हिडिओ करू नका, कॅमेरा फोडील असं करून मला धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली। शेवटी म्हणले की तुझे हातपाय तोडून तुला दिसू सुद्धा देणार नाही की BSNLच्या कोणत्या खड्ड्यात पुरलंय की काय टावर मध्ये पुरलंय तुला ते, हे असं म्हणून मला धक्काबुक्की करून मला बाहेर ढकलण्यात आलं। त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत आणि माझी म्हणणं असं आहे की जे संवैधानिकरित्या जे काही बातमी करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि संवैधानिक मार्गाने मी त्या प्रकरणासंदर्भात दोन्ही बाजू जाणून घेऊ बातमी करण्यासाठी मी बाईट घेण्यासाठी गेला असता या पद्धतीचं होणं चुकीचं आहे, कारण ते शासकीय कार्यालय आहे आणि शासकीय कार्यालयामध्ये जर या पद्धतीनं कंत्राटदारांची गुंडागर्दी, कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी चालत असेल तर सर्वसामान्य माणसांनी नेमकं त्या ठिकाणी जर एखादा ग्राहक प्लॅन घेण्यासाठी गेला असेल तर त्यांच्याशीही असंच वागणं होतं का, किंवा संबंधितांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप केलेत आणि त्या आरोपाचं खंडन करण्यापेक्षा तुम्ही पत्रकारांना जर दमदाटी करत असाल तर संबंधितांनी केलेले जे काही आरोप आहेत त्याच्यात नक्कीच कुठेतरी सत्यता आहे आणि त्या अनुषंगानं दूरसंचार मंत्री जे आहेत त्या दूरसंचार मंत्र्यांनी सुद्धा या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी। दरम्यान नांदेड जिल्ह्याला लाभलेले जे 5 खासदार आहेत, ज्याच्यामध्ये डॉक्टर अजित गोपछडे असतील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील, त्याच पद्धतीनं रवींद्र चव्हाण हे जे खासदार आहेत ते असतील आणि शिवाजी काळगे जे लातूरचे खासदार आहेत, या सर्व खासदारांनी या गोष्टीची गंभीर दखल घेऊन BSNL मधील जो अंधाधुंद कारभार चालला आहे त्या संदर्भात सदनामध्ये आवाज उचलावा आणि या ठिकाणी देशातील नंबर 1 कंपनी असणाऱ्या BSNLला जी आता कुठंतरी फरफटताना दिसते त्या फरफटणाऱ्या गोष्टीचा सखोल चौकशी करावी आणि त्या अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मी विनंती करतो।